पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार. राजीनामा न देण्यावर अजूनही ममता बॅनर्जी ठाम. आज अखिलेश यादव समर्थन देण्यासाठी पोहोचणार. तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड. अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुच्चेरीला नेलं. टीव्हीके सोबत सत्ता स्थापना करावी अशी 28 आमदारांची मागणी. केरळमध्ये सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग. आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवर. बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार. भाजपचे 12 मंत्री तर जेडीयूचे नितीश कुमारांचे पुत्र निशांतसह 11 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार. अशोक खराच्या बँक लॉकरमधून ईडीनं जप्त केलं 1,10,00,000चं सोनं आणि 5.25 लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर्स. खराच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई. सोन्याच्या दरात प्रतितोळा 3,200 रुपयांची वाढ. सोन्याचा भाव 1,51,000 रुपयांवर. चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची वाढ होऊन किलोचा दर गेला 2,55,000वर. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण. दहशतवाद्यांना पाठबळ देणारं पाकमधील लष्करी तळ केले होते उद्ध्वस्त. नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक वेगळी बातमी आहे. राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या चपला सरळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरगे खोलीतून निघताना राहुल गांधी खाली वाकले आणि त्यांचे बूट त्यांनी सरळ ठेवलेले आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार हा व्हिडिओ व्हायरल करतात. पायरी उतरताना खरगेंना राहुल गांधींनी मदतीचा हातही दिलाय. तर राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मल्लिकार्जुन खरगे यांना पायरी उतरताना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. इतकंच नाही तर त्यांचे बूट हे उलटसुलट होते तर ते बूट त्यांनी सरळ केले आणि त्यांना मदतही केली. खाली वाकून त्यांनी ते बूट सरळ ठेवले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आता एक संतापजनक बातमी. अकोल्याच्या पातूर तालुक्यात 10 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केलाय. यानंतर तो फरार झालाय. या प्रकरणावर आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्या पतीनं जर दुष्कृत्य केलं असेल तर त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून केली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेस आपण घरी नव्हतो आणि त्यामुळे खरी घटना आपल्याला माहीत नाही. मात्र माझ्या पतीवर लागलेले आरोप सत्य असतील तर त्याला फाशीच व्हायला हवी अशी मागणी या पत्नीने केली आहे. मला माहितच नाही सर, मी घरीच होती. जे काय आरोप लागले तुमच्या पतीवर, काय शिक्षा व्हायला पाहिजे? त्यांनी जर तसं केलं असेल तर मग जे सरकार करेल ते मान्यता आम्हाला. पण ती खूप लहान मुलगी आहे. हो ना. काय शिक्षा व्हायला पाहिजे केलं असेल तर सजा व्हायला पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे. तुम्ही कुठे होते त्यावेळेस? मी फक्त काम करू राहिली, बारीक बाहेर कपडे धुवू राहिले होते. आणि असं योग्य आहे का असं करणं? नाही नाही. दरम्यान राज्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर या नराधमांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. अकोला, पुण्यातील पर्वती आणि नसरापूरमधल्या नराधमांना फाशी द्या अशी मागणी त्यांचेच कुटुंबीय करतायत. मला माहितच नाही सर, मी घरीच होती. जे काय आरोप लागले तुमच्या पतीवर, काय शिक्षा व्हायला पाहिजे? त्यांनी जर तसं केलं असेल तर मग जे सरकार करेल ते मान्यता आम्हाला. पण ती खूप लहान मुलगी आहे. हो ना. काय शिक्षा व्हायला पाहिजे केलं असेल तर सजा व्हायला पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे. तुम्ही कुठे होते त्यावेळेस? मी फक्त काम करू राहिली, बारीक बाहेर कपडे धुवू राहिले होते. आणि असं योग्य आहे का असं करणं? नाही नाही. काय
पहिलं पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिलं पण असं झालं होतं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि तात्याने मला ओढून ओढून घेत होते, मी बाहेर पळत पळत गेलेलो आहे. एवढं पोरगीने मला सांगितले आणि दुसऱ्या वेळा लय मोठं शिकवलं. तुमची मागणी काय? माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. आता तुम्ही माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. ठेसून मारला पाहिजे, फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये. त्याशिवाय असा जिवंत, न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. तर महाराष्ट्रात सध्या घडतंय काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे. राज्यात लेकी बाळी सुरक्षित नसल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. रोज नव्या संतापजनक घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या बऱ्याच घटना पुण्यात घडल्यात. नसरापूर आणि पर्वतीमधील घटना ताज्या असतानाच थेऊरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. तर कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा आणि अल्पवयीन मामे भावानं अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याशिवाय गोंदियात 15 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या थेऊरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. यामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे. 6 वर्षाची मुलगी मूळची पुण्यातली आहे. ती आजोबांकडे सुट्टीसाठी गेली होती, तेव्हा शेजारी राहणाऱ्या गिरणी चालक नराधमानं तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केलाय. मुलीला आमिष दाखवून या गिरणी चालकानं जवळ बोलावलं आणि कुकर्म करण्याचा प्रयत्न केलाय. मुलीच्या नातेवाईकांनी ही बाब कळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात संबंधित गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. कोल्हापुरातही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा आणि अल्पवयीन मामे भावानं अत्याचार केलेत. गेल्या 5 वर्षांपासून या अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ सुरू होता. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून आईनं अल्पवयीन मुलीसह पोलीस ठाणं गाठलंय. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. तिकडे गोंदियातील देवरी पोलिसांनी वसतिगृहातील एका 15 वर्षीय मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. काशीनाथ शहारे असं अटक करण्यात आलेल्या नराधमाचं नाव असून तो मागील 12 दिवसांपासून फरार होता. गोपनीय माहितीच्या आधारे देवरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलाय. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर पुण्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. पुणे शहरात 3 महिन्यात पॉक्सोचे 50 गुन्हे दाखल झालेत. नसरापूर आणि पर्वतीतील घटनांनंतर एकूण गुन्ह्यांची आकडेवारी आता समोर आली आहे. बहुतांश गुन्ह्यांमधील आरोपी हे ओळखीचे, नातेवाईक किंवा शेजारी राहणारे आहेत. हे अतिशय धक्कादायक बाब आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात विनयभंगाचे एकूण 149 गुन्हेही दाखल झाले आहेत. तर सोलापुरातही तसाच प्रकार घडलाय. सोलापुरात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार झालाय. या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. सोलापुरातून पुन्हा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर नराधमांकडून अनैसर्गिक अत्याचार झाले. सिद्धाराम उर्फ सिद्धया सेलगर असा अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. नराधमानं बालकाला स्वतःच्या घरी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृती केल्याचं समोर आलंय. प्रत्यक्षदर्शी महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर आरोपीनं बालकाला सोडल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात चौघांकडून 9 पिस्तूल आणि 46 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि चालक म्हणून
हे सगळेजण काम करत होते. जप्त केलेला अवैध शस्त्रसाठा 8 लाख रुपये किमतीचा आहे. अझरुद्दीन सुतार, वैभव शेटे अशी आरोपींची नावं आहेत. सौरभ जाधव आणि अक्षय कांबळे अशी आरोपींची नावं आहेत. शस्त्र कुठून आणली, कशासाठी आणली याचं गूढ मात्र कायम आहे. मोहिमेच्या अंतर्गत पिंपरी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 234-26 अनुषंगाने एक गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास हा क्राईम ब्रांच युनिट 1 श्री ठाकरे व त्यांच्या टीमने त्यांच्याकडे घेतला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एक 4 आरोपी युनिट 1च्या टीमने ताब्यात घेतले आणि या 4 आरोपींकडनं एकूण 9 देशी कट्टे, 5 मॅगझिन आणि 49 जिवंत काडतुसं अशी ताब्यात घेण्यात आलेली आहेत. 4 आरोपी अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. वळत पुढच्या बातमीकडे. भोंदू मनोहर भोसलेला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातला कर्मचारी बाळासाहेब दाढे याला निलंबित करण्यात आले. मनोहर भोसलेच्या अटकेतल्या साथीदाराला या पोलिसांना मोबाईल दिलेला होता. विशाल वाघमारे पोलिसांसमोर फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. वाघमारेला फोन उपलब्ध करून देणं आता या पोलिसाला भोवलंय. आपले प्रतिनिधी सुनील दिवाण सध्या आपल्या सोबत आहेत. सुनील, नेमकं काय घडलेलं होतं आणि कशी कारवाई झाली आहे? माधवी, ज्या वेळेला या भोंदूबाबा मनोहर भोसलेला पुण्याच्या मांजरी येथून अटक करण्यात आली पहिल्यांदा, त्यावेळी पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली होती आणि पहिल्यांदा अटक केल्यावर त्याजवळचे सर्व संपर्काची साधनं, मोबाईल वगैरे काढून घेण्यात आले होते आणि गोपनीयता बाळगत त्यांना कुर्डुवाडी येथे आणण्यात आलं होतं. मात्र कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये ज्या वेळेला त्यांचं दाखल केलं त्यावेळेला एक त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन हा त्यांचा विशाल वाघमारे हा जो मनोहर भोसलेचा जोडीदार आहे हा बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुर्दैवानं यावेळेला हा पोलीस कर्मचारी समोर होता. म्हणजे गोपनीयता पोलीस विभागाने जी पाळली होती याला हरताळ फासायचं काम या बाळासाहेब दाढे नावाच्या कर्मचाऱ्यांनी केलं होतं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याची गंभीर दखल घेत त्याला तातडीनं आता निलंबित केलेलं आहे आणि त्या फोनवरून, त्या दाढेच्या फोनवरून मनोहर भोसले आणि त्याचा जोडीदार विशाल वाघमारे यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला होता ह्याचा आता तपास केला जातोय. बहुधा त्यांनी त्यांच्या वकिलाशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे आणि आता पोलीस त्याचा तपास करत आहेत. सध्या त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे. माधवी, सुनील, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. धुळे शहरासकट जिल्ह्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याच्या विविध भागात पाणी टंचाई जाणवते आहे. धुळ्यातील लळिंग, दिवाणमळा या परिसरात पाण्यासाठी नागरिकांची कसरत सुरू आहे. पिण्याचं पाणी वेळेवर मिळत नसल्यानं विहिरीवर पाणी भरण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होती. जिल्ह्यासाठी तब्बल 2 कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलाय. मात्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत गेल्याने जिल्ह्याच्या उष्णतेत मोठी वाढ झाली आणि त्यासोबतच जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये सुद्धा घट होऊ लागली आणि याचा फटका जो आहे तो ग्रामीण भागातील नागरिक असतील, शहरी भागातील नागरिक असतील यांना बसताना पाहायला मिळतोय. सध्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची झळ जी आहे ती जाणवू लागलेली आहे. आपण जर बघितलं तर दिवाणमळा या गावात आता आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सकाळपासून महिलांची जी काही गावातली विहीर आहे त्या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी ही गर्दी होत असल्याने पिण्याचं पाणी असेल, रोजचं वापरण्याचं पाणी असेल, हे भरण्यासाठी या ठिकाणी गर्दी होते आहे. यामध्ये घरातील कर्त्या पुरुषांना सुद्धा पाणी भरण्यासाठी यावं लागतंय आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा पाणी प्रश्न जो आहे तो अजूनही कायम आहे. मात्र गावातील नागरिकांना रोज वेळेवरती पाणी मिळत नाही. जे पाणी मिळतं ते सुद्धा विकत घ्यावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी असल्याचं गावकऱ्यांचं सांगणं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे जिल्ह्यामध्ये टंचाई आराखडा जरी 2 कोटी रुपयांपर्यंतचा तयार करण्यात आलेला असला, त्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला असला, तरी दुसरीकडे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती या टंचाई आराखड्यावरती अजूनही कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्याच्यामुळे नागरिकांना, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती जी आहे ती आता सुरू झालेली आहे. अजून मेचा पूर्ण महिना काढायचा आहे. जूनमध्ये पावसाला कधी सुरुवात होईल हे निश्चित नाही. त्यामुळे एकंदरीतच पुढील काही दिवस आता नागरिकांना पाण्यासाठी
पाण्यासाठी जी भटकंती आहे ती करावी लागणार का, हा महत्त्वाचा प्रश्न. या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि ग्रामस्थांना पाणी तात्काळ मिळून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होताना पाहायला मिळते. धनंजय दीक्षित, ABP माझा, दिवाणमळा. ते काही वर्षापासून पाणी येत नाही गावामध्ये. पाणी येतं 3 दिवसाआड येतं, ते पण पूर्ण येत नाही. त्याच्यामुळं पिण्यासाठी पाणी भरायला एका शेतात विहिरीवर यावं लागतं. तर माझं एक मत आहे की ग्रामपंचायतनी लक्ष दिलं पाहिजे, गावाकडे पाणी आलं पाहिजे. धुळे शहरात 45°C तापमान आहे, त्याच्यामुळं ग्रामपंचायतनी लक्ष दिलं पाहिजे, लोकांची काळजी घेतली पाहिजे. तिकडे मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांसोबतच भाजीपाला पिकांनाही बसतोय. लवल गव्हाण येथील शेतकरी जगन कोरडे यांनी जानेवारी महिन्यात अर्ध्या एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली होती. उन्हाळ्यात चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेनं त्यांनी ही लागवड केली. मात्र यावर्षी तापमानात झालेल्या मोठ्या वाढीमुळे कोबी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. सध्या उन्हाळा सुरू आहे, मोठ्या प्रमाणात तापमान वाढतंय. वाढत्या तापमानाचा फटका फळबागाप्रमाणेच भाजीपाला वर्णीय पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मी सध्या नवल गावांच्या शेतशिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय ही कोबीची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वर्णीय पिकांना मोठ्या प्रमाणात भाव असतो, चांगला आर्थिक फायदा होईल या अपेक्षेनं जवळपास जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यानं कोबीची लागवड केली होती. आता बाजारामध्ये कोबीला भाव साधारणतः एक 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळतोय. परंतु आता उन्हाचा फटका या कोबीच्या या पिकावर बसायचं आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे कोबीचं हे जे कोबी आहे आपण बघताय की कोबी काढणीला आलेली आहे, परंतु वाढत्या उन्हाचा परिणाम असा झालाय की कोबीला पूर्णपणे या जे फळ आहे याला डाग पडलेले आहेत काळं. एवढं मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलेलं आहे. तापमान वाढल्यामुळे या कोबीला जे संरक्षणचे काम करतात हे पानं सुद्धा या ठिकाणी बघताय आपण पूर्णपणे वाळून गेलेले आहेत. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचा परिणाम आपल्याला या कोबीच्या या पिकावर बसायचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्याला जो अपेक्षित या पिकामधनं फायदा होतो तो कुठलाही फायदा झालेला नाही. कारण कोबीचे पूर्णपणे कोबी खराब झाली आहे, मार्केटमध्ये सुद्धा या कोबीला भाव मिळत नाही. त्यामुळं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं आता ही कोबी अशीच ठेवलेली आहे आणि आता यावर नांगर फिरून नवीन पिकाच्या पेरणीसाठी आता तयारी केली जाणार आहे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापुरात निवडणुकीच्या निमित्तानं नव्हे तर पाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महाडिक यांच्यात संघर्ष सुरू झालाय. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गांधीनगर प्राधिकरण निर्माण करण्यात आलंय. मात्र यामध्ये निकृष्ट कामासाठी विलंब झाला असल्यानं पाणी पुरवठा सुरळीत होत नाहीये आणि त्यामुळेच 13 गावातील महिला आणि पुरुष प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढतायत. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखला जातो. मात्र याच पाणीदार जिल्ह्यातल्या कोल्हापूर शहराला लागून असलेल्या 13 गावांमध्ये पाणी टंचाई आणि ही सगळी गावं आहेत, जी सगळे नागरिक आहेत, महिला आहेत, त्या प्राधिकरणाकडे आलेल्या आहेत की आम्हाला पाणी द्या म्हणून. तुम्ही हे घागर घेऊन का आलेला आहे या प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये? आमच्या इथं पाणी व्यवस्थित येत नाही म्हणून आलोय ना. आम्ही थोडीच कामं सोडून आम्ही आलोय. आज सकाळी लेडीज इथं 10 वाजता येऊन बसल्यात. कशासाठी बसल्यात? पाणी नाही म्हणून बसल्यात ना. आमच्याकडे व्यवस्थित कोण लक्ष देत नाही. आम्ही मोर्चा घेऊन खाली पाण्याच्या टाकीजवळ गेलं की लक्ष देत नाहीत. आम्ही थांबतोय उन्हात आणत. सगळ्या लेडीज कामं सोडून जॉबला जातात लेडीज MIDC मध्ये. व्यवस्थित पाणी मिळत नसल्यामुळे कार्यक्रम असला तर पाणी आमच्या इथं टायमिंगवर नसतंय. टँकर मागवायचं असतंय. परत इथं 500 रुपये लाईट पाणी बिल आम्हाला द्यावं लागते. पाणी म्हणजे स्वच्छ बिलकुल नाही, फिल्टर करून पण आणि वास येते पाण्याचा. आणि पाण्यात पावडर टाकली तर 2-2 दिवस पिऊ वाटत नाही. बाहेरनं विकत पाणी आणायला लागते प्यासाठी. आता आमची अशी मागणी आहे की आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे आणि पाणी नेहमीप्रमाणे पाणी पाहिजे आम्हाला भरपूर. स्वच्छ पाणी झालं नाही तर मग आम्ही असंच मोर्चा आणणार आणि आम्ही पुढे आम्हाला काहीतरी चावीची मीटर काढून फेकणार. हो, तर आपण बघितलं की हे सगळे मंडळी आहेत ते आलेले आहेत आणि इकडे जर आपण बघितलं तर महिला या घागरी घेऊन या प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इतका मोठा संताप आहे तो या महिलांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की या सगळ्या महिला आहेत त्या घागरी घेऊन या प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे की जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. जे पाण्याचे मीटर्स आहेत ते आम्ही काढून फेकू. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलाय. मात्र दुसरीकडे मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांचे गुजरातसह इतर भागांकडे स्थलांतर झाल्यानं शेती कामासाठी मजूर मिळणं कठीण बनलंय. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी केली जाते. सध्या मशागत आणि पूर्वतयारीची कामं सुरू असली तरी मजूर अभावी शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामुग्रीचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे शेती खर्चात मोठी वाढ होत असून आर्थिक ताणही वाढतोय. वेळेवर मजूर उपलब्ध न झाल्यास पेरणीला विलंब होण्याची शक्यता व्यक्त होते. परिणामी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होते. आता बातमी आहे मुंबईतल्या एका नव्या वादाची. वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावर बंदीचे आदेश स्थानिक वॉर्ड ऑफिसरनं काढल्यावर वाद उफाळून आलाय. या आदेशांवर चौफेर हल्लाबोल झाल्यावर महापौर रितू तावडेंनी स्पष्टीकरण दिलंय. असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय. मासे कापण्यावर कोणतीही बंदी नाही, मुंबई कोळी समाजाची आहे असं महापौरांनी म्हटलंय. महापौरांच्या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षनेत्या पेडणेकरांनी हल्लाबोल केलाय. वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. सगळ्या माझ्या कोळी माझ्या मैत्रिणी आहेत. हे सगळं अफवा आहे. उबाटाला आता काही विषय राहिलेले नाहीयेत आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम करतात. मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि यांना व्यवस्थित बसवणार. पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय यांना देणार. त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहेत आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाला. तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका. फार झालं तुमचं. एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना विचारा. त्या एकतर त्या डेअरिंगबाज असतात, आद्य कोळी मुंबईकर आहेत. त्यामुळे नको त्या कुरघड्या करू नका, त्या झेपणाऱ्या नाहीत तुम्हाला. आणि कोळी महिला कोणाच्याही आधारावर चालत नाहीत. त्या पूर्णतः कोळी बांधव, आगरी हे सगळे सक्षम आहेत. त्यांना आधाराची तुमच्या तर अजिबात गरज नाही. त्यामुळे तुमचं नाटक तुम्हाला लकला. मुंबईतल्या नगरसेवकांना भाजपनं तंबी दिली आहे. नगरसेवकांना सभागृहात हजेरी वाढवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्यात. उपस्थिती पक्ष समन्वय बघूनच वॉर्ड निधी आता दिला जाईल असंही पक्षामार्फत सांगण्यात आलंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हे स्पष्ट केलंय. साटम यांनी मुंबईतील आमदार आणि नगरसेवकांची एक बैठक घेतलेली आहे. 30 एप्रिलला सत्ताधारी नगरसेवक नसल्यानं प्रस्ताव पडलेला होता. नगरसेवकांच्या गैरहजेरीची मुख्यमंत्र्यांनी देखील गंभीरपणे दखल घेतलेली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आमदार आणि नगरसेवकांची या संदर्भात बैठक घेतली आहे. आता पश्चिम बंगालमधून एक महत्त्वाची अपडेट येते. पश्चिम बंगालमध्ये चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. रेकॉर्डवरील तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू झाली आहे. तर चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या झालेली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग आणलेला आहे आणि याच प्रकरणी आता 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. रेकॉर्डवरील 3 व्यक्तींना आता ताब्यात घेण्यात आले आणि त्या तिघांची चौकशी सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती. हे 3 जण मारेकरी असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं होतं आणि आता पोलीस तपास करून तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, काय अपडेट आहे या प्रकरणी? आणि शुभेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकांचा जो खून करण्यात आला त्या हत्ये प्रकरणी आज या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. तिघांना ताब्यात घेतले खरं तर पोलिसांनी. कारण आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यानुसार स्कूटरवरती काही हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळ्या घातल्या होत्या शुभेंदू अधिकारींच्या पीएनना आणि त्यानंतर आता आज ही पोलिसांकडून कारवाई होते. नक्कीच आता हे हल्लेखोर नेमके कोण आहेत, ताब्यात घेतलेल्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सोमेश, तुमच्याकडून या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
तर चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आलेली होती. तर रस्त्यानं जात असताना त्यांच्या गाडीला एका कारनं अडवलं आणि त्यानंतर त्यांच्यावर बेछूटपणे गोळीबार झालेला होता. त्यापैकी 3 गोळ्या त्यांना लागलेल्या होत्या. 2 गोळ्या छातीत आणि 1 गोळी पोटात लागलेली होती. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कार चालकही जखमी झाल्याचं समजतंय. या व्यक्ती नेमक्या कोण होत्या या संदर्भात सध्या कसून तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जातात आणि दुसरीकडे या प्रकरणावरून जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. तर चंद्रनाथ रथ यांची हत्या होण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. रथ यांची गाडी आणि एक बाईक सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे. तर रथ यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर बेछूटपणे गोळीबार झालेला होता. या घटनेआधीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे जे समोर आलेलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रथ यांची गाडी दिसतेय, स्कॉर्पिओ गाडी आपण पाहतोय आणि एक बाईक दिसतेय. तरी हत्या होण्याआधी काही मिनिटं आधीची ही सगळी सीसीटीव्ही चित्रित झालेली दृश्य आहेत आपण पाहतोय. अरुंद रस्ता आहे, त्या रस्त्यावरून रथ यांची गाडी गेलेली आहे आणि एक बाईकही या दृश्यांमध्ये दिसतेय. जवळपासच्या सीसीटीव्ही मधली ही दृश्य आता समोर आली आहेत. आता तामिळनाडूमधून महत्त्वाचे अपडेट. तामिळनाडूत टीव्हीके प्रमुख जोसेफ विजय आज पुन्हा एकदा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. टीव्हीके कडून कालच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता, मात्र राज्यपालांकडून अद्याप निमंत्रण आलेलं नाही. 118 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र घेऊन परत या अशी सूचना राज्यपालांनी केल्याचं समजतंय. यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं देशभरात कोश्यारीच नेमलेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या. हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बारामतीकरांसाठी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जनता दरबार घ्यायचे. आता अजितदादांची तीच परंपरा त्यांचे पुत्र जय पवार कायम ठेवणार आहेत. आजपासून दर गुरुवारी जय पवार बारामतीकरांसाठी जनता दरबार घेणार आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान जनता दरबार घेण्याचं आश्वासन जय पवारांनी दिलं होतं. हे आश्वासन जय पवार पूर्ण करताना दिसत आहेत. बारामतीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असताना सातत्यानं जनता दरबार घ्यायचे. नागरिकांचे कोणतेही प्रश्न असतील ते जनता दरबारात सोडवले जायचे. अधिकाऱ्यांना समोरासमोर सूचनाही केल्या जायच्या. आता हीच परंपरा अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार पार पाडताना पाहायला मिळत आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा सिटी 60 मधून. अशोक खरात विरोधात पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता. एसआयटी कडून दाखल होणार दोषारोपपत्र. खरातवर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल. अटकेनंतर 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न. अशोक खरातच्या बँक लॉकरमधून सोनं, चांदी आणि डॉलर्स जप्त. ईडीच्या कारवाईत 1,10,00,000 रुपये किमतीचं सोनं जप्त. लॉकरमधील ₹5,00,000 रुपये किमतीचं $5,500 चलनही जप्त. खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई. अशोक खरातच्या संपत्तीची ईडीकडून तपासणी. आतापर्यंत ईडीनं खरातची 2,40,00,000 रक्कम गोठवली. खरातच्या एकूण 90 संपत्तीवरही ईडीची टाच.
शिर्डीमधल्या अशोक खराच्या जमीन गैरव्यवहारांचा पोलिसांकडून कसून तपास. शिर्डीतील जमीन व्यवहार कायदेशीर असल्याचा अशोक खराचा दावा. गोत्यात आणण्यासाठी साथीदारानं भूमिका बदलल्याचा खराचा पोलिसांसमोर दावा. नाशिकच्या TCS मधल्या धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान अजूनही फरार. मुंबई नाका देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात निदाविरुद्ध गुन्हा दाखल. SITच्या तपासात निदा खानचा सहभाग समोर. निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं यापूर्वीच फेटाळलाय. मुलीला न्याय मिळाल्याशिवाय राजकीय नेत्यांनी भेटायला येऊ नये, पीडितेच्या कुटुंबियांची भूमिका. मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसरापूर गावात जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेणार. पीडित कुटुंबियांचं एकनाथ शिंदे करणार सांत्वन. नराधमानं 4 वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. अमरावतीच्या अचलपूरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून साजेदा आफरीन या विवाहितानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 2 मुली झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून महिलेचा छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या. महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक, तर सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना. अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा आणि अल्पवयीन मामे भावानं केले अत्याचार. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मुलीच्या आईची तक्रार. शाहूपुरी पोलिसांकडून दोघांना अटक. गोंदियातील देवरीत स्वतःच्याच घरी असलेल्या वसतिगृहातल्या 15 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक. घटनेनंतर 12 दिवसांपासून फरार होता आरोपी. काशीनाथ शहारेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सोलापूरच्या बोरामणीतल्या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सटक. आरोपी शंकर उर्फ पप्पू म्हस्केला पश्चिम बंगालमध्ये जाऊन ठोकल्या बेड्या. संपत्तीच्या वादातून बोरामणीमध्ये भाऊसाहेब पुतणे आणि पुतणीची हत्या करून आरोपी झाला होता फरार. 5 दिवसांनंतर आवळल्या मुसक्या. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातली धक्कादायक घटना. काकाची पुतण्यानेच हत्या केल्याची घटना. पुतण्याला शांत राहण्याचा सल्ला दिल्यानं काका रामनाथ धुर्वे यांची हत्या. घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू. महाराष्ट्र दिनी धाराशिव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहन केलेल्या महिलेचा मृत्यू. शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून घेत केलं होतं आत्मदहन. सोलापुरात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार. नराधमानं बालकाला स्वतःच्या घरी नेलं, पण प्रत्यक्षदर्शी महिलेनं आरडाओरड केल्यानंतर आरोपीनं बालकाला सोडल्याची माहिती. नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 3 दिवसांची पोलीस कोठडी. बाळविक्री प्रकरणी भंडारा न्यायालयात चार्जशीट दाखल. 550 पेक्षा अधिक पानांची चार्जशीट. आतापर्यंत 10 आरोपींना अटक. डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्या रुग्णालयात सुरू होता बाळविक्रीचा गोरखधंदा. अहिल्यानगरच्या राहतामधल्या पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी एका डॉक्टरसह 2 एजंट ताब्यात. फार्म हाऊस येथे सुरू होते बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान. उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयामध्ये संतप्त नातेवाईकांचा राडा. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांची तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर निषेधार्थ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. मुंबईच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणाला आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची माहिती. पार्टीसाठी युरोपातून 4000 एक्स्ट्रेसी गोळ्या मागवल्याचा संशय. पोलिसांकडून 935 गोळ्या जप्त. इतर गोळ्यांचा शोध सुरू, तर मुख्य आरोपी महेश खेमलानीची पोलीस कोठडी 10 मे पर्यंत वाढली. पुण्यात चौघांकडून 9 पिस्तूल आणि 46 जिवंत काडतुसे जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि चालक म्हणून काम करत होते. जप्त केलेला अवैध शस्त्रसाठा तब्बल 8 लाख रुपये किमतीचा. नागपूर शहरात ड्रग्ज माफिया विरोधात कारवाई. आशीर्वाद नगरमधल्या घरावर पोलिसांचा छापा. 4 किलो गांजा केला जप्त. 2 आरोपींना केली अटक. विवाहित चुलत बहिणीचा भावाकडून मानसिक छळ. त्रासाला कंटाळून बहिणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील घटनेनं खळबळ. भावाला पोलिसांनी केली अटक. नागपूर जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी. नायब तहसीलदारांना 3 ते 4 किलोमीटरपर्यंत जेसीबीला लटकवून नेलं. कुईच्या बोरी नाईक परिसरातली परवा रात्रीची घटना. पोलीस घटनास्थळी येताच जेसीबी सोडून चालक फरार.
सेनगाव हिंगोली महामार्गावर मोटारसायकल पिकअपचा अपघातात चालकाचा जागीच मृत्यू. वळण रस्त्यावर सूचना नसल्यानं महामार्गावर सातत्यानं अपघात, नागरिकांचा आरोप. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर एमआयडीसी परिसरात जागेच्या वादातून तुफान हाणामारी. जागेसंबंधी कोर्टाचा निकाल लागल्यानंतर 50 ते 100 जणांच्या जमावाकडून गाड्यांची तोडफोड, हाणामारी तर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात. गडचिरोली पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. 27,25,000 रुपयांचा गांजा जप्त. धानोरा तालुक्यातल्या परसवाडी गावात शेतात केली होती गांजाची लागवड. नंदुरबारमध्ये सिने स्टाईल पाठलागात दारू तस्करीचा पर्दाफाश. गुजरातकडे दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी कारसमोर ट्रॅक्टर लावून अडवली कार. 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या मालेगावातल्या सराईत गुन्हेगार अकबर चोरवा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. मालमत्तेविरुद्धच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग. पवारवाडी, मालेगाव शहर आणि येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर. गेल्या 6 दिवसात जवळपास 2.5 लाख कोंबड्या नष्ट. ग्रामीण भागातील अनेक पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांचं कलिंग. 9 लाखांच्या वर अंडी केली नष्ट तर पशुखाद्यही नष्ट करण्यात आलंय. भंडाऱ्यात वाघाचा वावर. शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात वाघाची एंट्री. वाहन चालकाला वाघ रस्ता ओलांडताना दिसलाय. प्रवाशानं वाघाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केलाय. वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची वनविभागाकडे मागणी. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या मंगी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार. सध्या शेतीची कामं सुरू असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं अस्वलाचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या पांगणी जंगलात अस्वलाचा पिल्लांसोबतचा वावर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर एका अस्वलानं आपल्या पिल्लांना पाठीवर घेऊन रस्ता ओलांडलाय. भंडाऱ्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 1978 वन्यप्राण्यांची नोंद. तर 3 वाघ आणि 7 बिबट्यांचा समावेश. 75 मंचांवरून घेण्यात आल्या नोंदी. यानंतर आपण थेट जाणार आहोत बिहारमध्ये, कारण बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय. तर सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि या नव्या मंत्रिमंडळाचा सोहळा आज बिहारमध्ये पार पडतोय. यासाठी अमित शहा दाखल झालेले आहेत. पंतप्रधान मोदी हे देखील दाखल होत आहेत. पंतप्रधान मोदींचा एक रोड शो देखील आज बिहारमध्ये होणार आहे. शपथ ग्रहण समारोह में जो अतिथि हैं, पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये विराजमान होणार आहे. नितीश कुमार हे गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री होते, मात्र आता ते राज्यसभेवर गेल्यानं आता सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री झालेले आहेत. भाजपनं त्यांना मुख्यमंत्री केलेलं आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. मंत्रिमंडळात काही बदल होत आहेत आणि या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज बिहारमध्ये पार पडतोय. और उसके प्रणेता आदरणीय अमित शाह जी हम लोग के बीच पधारे हैं. उनका इस बिहार के धरती पर पुनः हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत है. हम लोग के एनडीए के 5 घटक के राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, इसे पट्टा के मिट्टी के लाल, बिहार के मिट्टी के लाल आदरणीय नितिन नवीन जी मंच पर आ चुके हैं. जोरदार ताली बजाकर हम लोग आदरणीय नितिन नवीन जी का, इसी पट्टा के मिट्टी के लाल, बिहार के मिट्टी के लाल नितिन नवीन जी आए हैं. जोरदार ताली बजाकर नितिन नवीन जी जिंदाबाद. हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत हम राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितिन नवीन जी का करते हैं. पूर्व केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे जी भी आए हैं, उनका भी हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत है. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार संजय राऊतांसह पदाधिकारी दाखल झालेत. नाशिकमध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार राऊतांसह सगळे पदाधिकारी दाखल झालेले त्र्यंबकेश्वर रस्ते रुंदीकरण कामाच्या वादावरून हे आंदोलन सुरू झालेलं आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.